सध्या थंडीचे दिवस चालू आहेत आणि अशा वेळी बाळ हा वारंवार आजारी पडत असतो. बाळाला सर्दी, कफ, खोकला या गोष्टी होतात आणि बाळाला औषध देणं सुद्धा गरजेचं आहे. त्याच व्यतिरिक्त इतरही काही सप्लिमेंट्स असतात, जसं की आयर्न ड्रॉप्स आहेत, कॅल्शियम ड्रॉप्स आहेत. हे तुम्हाला बाळाच्या जन्मापासून थोडे दिवस तरी बाळाला देणं हे आवश्यक असतं. पण बऱ्याचदा असं होतं की बाळ हे जे काही औषधं आहेत किंवा हे जे काही सप्लिमेंट्स आहेत हे प्रॉपरली घेत नाही. बाळाच्या तोंडामध्ये दिल्यानंतर बाळ ते बाहेर काढतो, बाळ हा उलटी करतो किंवा बाळाला ते आवडत नाहीत आणि पालकांसाठी हे थोडंसं डिफिकल्ट टास्क बनून जातं. ही जी औषधं आहेत ही एक तर प्रॉपर क्वांटिटीमध्ये देणं हे खूप जास्त गरजेचं असते, कारण हे जी क्वांटिटी आहे ही बाळाच्या वयानुसार, वजनानुसार आणि ते जे काही ड्रॉप्स आहेत तर त्याचा जे काही फॉर्म्युला आहे तर त्यानुसार हा ठरलेला असतो. मग ते पॅरासिटामॉल असू द्या किंवा इतर कोणतेही सप्लिमेंट असू द्या. आता हे जे काही औषधं आहेत ही जर तुम्ही बाळाला योग्य त्या क्वांटिटीमध्ये नाही दिली किंवा क्वांटिटी कमी झाली तर त्याचा असर होणार नाही किंवा जास्त झाली तर त्याचा साईड इफेक्ट बाळावरती होऊ शकतो. आणि अशा वेळी मग पालकांना एक काळजी लागून राहते की बाळाने जर व्यवस्थित औषधं नाही घेतली तर बाळ हा लवकर रिकवर कसा होणार किंवा ह्या ज्या काही गरजेच्या गोष्टी आहेत ह्या बाळाला कशा मिळणार. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की लहान बाळांना औषधं देत असताना, मग ते कोणतंही औषध असू द्या, त्या देत असताना तुम्हाला काय काळजी घ्यायची आहे किंवा कशा पद्धतीने बाळाला औषध द्यायचं आहे की जेणेकरून प्रॉपर क्वांटिटीमध्ये ते औषध बाळाला मिळेल, बाळ उलटीही करणार नाही आणि बाळाला जे काही प्रॉब्लेम चालू आहे किंवा बाळाला जे काही आवश्यक सप्लिमेंट्स आहेत हे योग्य प्रमाणामध्ये आणि योग्य प्रकारे मिळायला मदत होते. जी काही औषधाची बॉटल आहे ही तुम्हाला छान अशी हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुमच्याकडे ड्रॉपर असू द्या किंवा सिरिंज असू द्या, माझ्याकडे ही अशी या टाईपची सिरिंज आहे. तर यांनी जी काही क्वांटिटी सांगितलेली आहे बाळाच्या वयानुसार डॉक्टरांनी प्रिस्क्राईब केलेली जी क्वांटिटी आहे ही तुम्हाला ड्रॉपरमध्ये किंवा सिरिंजमध्ये घ्यायची आहे. आता हे जे पॅरासिटामॉल आहे हे 6 महिन्यापेक्षा लहान बाळासाठी 2.5 ml मला इथे द्यायचं आहे. तर मी सिरिंजमध्ये बरोबर 2.5 ml जे त्याच्यावरती मेन्शन केलेलं आहे तर तिथेपर्यंत हे जे सिरप आहे, लिक्विड आहे, हे मी घेणार आहे. या पद्धतीने अगदी ॲक्युरेट क्वांटिटीमध्ये तुम्हाला हे पहिला घ्यायचं आहे. क्वांटिटी जास्त करायची नाही किंवा कमीही करायची नाही. तुम्ही ते पाहू शकता 2.5 ml हे मी जे औषध आहे हे घेतलेलं आहे. त्यानंतर औषधाची जी बॉटल आहे ही तुम्हाला पटकन बंद करायची आहे आणि जे वेगळा असा बाळासाठीचा एखादा छोटासा चमचा जो बाळाच्या तोंडामध्ये इझिली जाईल असा एक चमचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये हे जे औषध आहे हे तुम्हाला अगदी थोड्या क्वांटिटीमध्ये घ्यायचं आहे. बाळाला इथे तुम्हाला थोडंसं इन्क्लाइन पोझिशनमध्ये झोपवायचं आहे, म्हणजे बाळाचं डोकं जे आहे हे बऱ्यापैकी वरती असायला हवं आणि हे थोडं थोडं औषध तुम्हाला बाळाला देत राहायचं आहे. एका वेळी 2.5 ml औषध बाळाला पिणं हे सोपं नाही किंवा बाळाला ठसकाही लागू शकतो, बाळ उलटी करू शकतो, बाहेर काढू शकतो. त्यामुळे कितीही वेळ लागू द्या परंतु बाळाला तुम्हाला अगदी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये हे जे औषध आहे हे देत राहायचं आहे. कधीही हे ड्रॉपर किंवा सिरिंज डायरेक्टली बाळाच्या तोंडामध्ये तुम्हाला रिकामी करायची नाही किंवा एका वेळी सगळं लिक्विड बाळाच्या तोंडामध्ये जाता कामा नये. असं केलं तर एकदम हवा प्रेशरने बाळाच्या तोंडामध्ये जाते, बाळ उलटी करतो किंवा सगळं औषध बाहेर टाकतो. तर ही जी मेथड आहे ही फॉलो करा, बाळ जरूर छान औषध पिईल.